तुला नसतील करायची, पण आय डोंट थिंक देव्यानी तुला सोडेल. दॅट्स राईट. मी शौनकला कधीच सोडणार नाहीये आणि तोही मला सोडणार नाहीये. राईट बेबी? इतक्या वेळ सगळं नीट चाललं होतं, शेवटच्या क्षणाला मी माती खाल्ली. तेच म्हणतोय, अजून माती कशी नाही खाल्ली? नुसती नाही रे, किलोभर माती खाल्ली मी. ते पण सगळ्यांसमोर. काय सगळ्यांसमोर? कुठे? अरे इथे आपण फक्त दोघंच आहोत ना. तू काय बोलते? मॉम समोर तर झालं सगळं. मॉम? एक मिनिट, तू काय बोलतोयस? कोणाबद्दल बोलतोयस नक्की? शौनक. तू? ओ ओके, शौनक पण हा गेम खेळतो का? अरे सांगायचंच ना तसं. शौनक हा गेम खेळत नाही, शौनक वेगळा गेम खेळतो आणि त्यामुळे त्याचा आता गेम होणार आहे लवकरच. चल आज तू कुठं जायचं सांग मला. बायकोची मर्जी सांभाळायची असं मम्मीनं बजावलंय मला, आणि आता तसंही तू माझी बायको झालीच. कुमार, आपण शॉपिंग करायला जायचं का? नाही, प्रत्येक मुलीला लग्नाआधी शॉपिंग करावी वाटतेच. आपण आहे ना मॉलमध्ये जाऊ माझ्या पैशाने. मला मॉलमध्ये जायचं नाही, आणि तसंही मी मॉलमधनं काहीच घेत नाही. मग सिटीमध्ये जाऊन शॉपिंग करू. मला कुठंच जायचं नाही. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अच्छा अच्छा, मला कळलं तुला काय बोलायचं. कुमार, 2-3दा आपल्यात वाद झाले, तेव्हा तू माझ्या अंगावर हात उचललास. एवढंच नाही, नंतर एकदा तू हात पिरगळला सुद्धा, कारण मी तुझ्या मनासारखं वागत नव्हते म्हणून. आता सटकणारच ना डोकं. बरं बाई, मी सॉरी म्हणतो. सॉरी, परत असं होणार. आता तरी चल. कुमार, अरे मी जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घे. आपल्या दोघांनाही एकमेकांचं काहीच पटत नाही, काहीच आवडत नाही, असं नाही वाटत का तुला? अगं असं असतं का कुठं? चालतं ना तेवढं. आणि हे बघ, नवऱ्याने बायकोची मर्जी सांभाळावी लागते, तिचे लाड पुरवावे लागतात. आणि मी शब्द देतो तुला, मी खर्चाबद्दल तुला कधीही काही बोलणार नाही. हा, आता तुला बायकोची ड्युटी करावी लागेल. म्हणजे काय करायचं? तू आणि करुणा काकू सांगतील ते सगळं ऐकायचं. शिक्षण सोडायचं, तू सांगशील त्या माणसाशी बोलायचं नाही, तू सांगशील तेवढंच आणि तसंच करायचं, हो ना? नाही, कळतोय मला तुझं टोमणं, कळतोय. पण त्या दिवशी शौनक साहेबाला बघून माझं डोकं सटक. आणि आता नाही मला तुझं ते वागणं पटत तर नाही पटत. बायकोचा मित्र वगैरे असं आमच्याकडे काही चालत नाही बाई. तेच तर, तुला काहीच पटत नाही माझं, माझे विचार, माझं वागणं काहीच नाही. पण तरीही तुझा हट्ट आहे की तुला माझ्याशीच लग्न करायचं, आणि म्हणून फक्त तू माझ्याशी लग्न कर, स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करायला. साहेब लोकांसारखं बोलायला लागायचं. मला कधी कधी हसू येतो तुझं, माहिती. अगं म्हणजे माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मी चिडतो तुझ्यावर. अंगावर हात उचलतो ते पण प्रेम आहे म्हणून का? अगं ते काय एवढं मनाला लावून घेतलंय तू? मी सांगितलं ना परत होणार नाही असं. आणि मी खरं खरं थोडी मारणार होतो तुला.
हे आपलं जरा नवऱ्याच्या रोल मध्ये गेलतो म्हणून झालं. म्हणजे नवऱ्याने बायकोच्या अंगावर हात उचलला, तिला मारलं तरी ते चालतं. हे असं तुला वाद घालायची सवय ना, म्हणून डोकं फिरतं माझं. अगं तुम्हाला राग येईल असं बोलतच जाऊ नकोस ना. मग कशाला हात उचलीन मी तुझ्यावर? अगं तू माझ्याशी प्रेमानं बोलली तर का चिडेन मी तुझ्यावर? आणि बघ, एकदा का आपलं लग्न झालं ना की मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही. प्रॉमिस. कुमार, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. आता हे तू उगाच स्टार्ट द्यायचं. नाही, मी रागवून नाही बोलत. मी शांतपणे पूर्ण विचार करूनच बोलते. मला हे लग्न नको. हा, हॅलो, कोण पाहिजे? हा, बोलतो. मम्मी आहे माझी ती का? काय? कुमार, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? काय झालं? कुमार, काय झालं? मम्मीचा ऍक्सिडेंट झाला. अरे मग बघत काय उभा आहे? चल, आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं, त्यांच्यावर उपचार व्हायला हवे. चल कुमार, अरे चल, असे हातपाय घालून नाही चालणार. चल लवकर. फोन आलता का ग मंजीचा? संगे, अगं फोन आला की वाजल ना. अहो, काय सुधरणं झालंय बघा. मंजू म्हणाली होती फोन करून कळवीन म्हणून. तिचा फोन येईपर्यंत जीव काय भांड्यात पडणार बघा माझा. वस्तीतल्या मंदिरात जाऊ का? 11 रुपयांचं नवस बोलते. अगं त्यांनी काय होणार आहे? करुणा वहिनींनी काय कमी उपास तापास केला का? एक देव बी सोडला नव्हता पूजायचा. आणि त्यांच्याच बाबतीत असं. मम्मी, काय होणार तर नाही ना त्यांना? नाही नाही, काय नाही होणार. काय नाही होणार. देव आहे आपल्या पाठीशी, तो करेल सगळं. ते पण खूप टेन्शन मध्ये असतील. मी फोन करू का जिजूंना? नको नको, उगा त्रास नको द्यायला. दोघं टेन्शन मध्ये असतील. भैया, काय कशात करुणा वहिनी? तू गेलता ना हॉस्पिटल मध्ये? जाऊन आलो मी. लय मोठा ऍक्सिडेंट झालाय. ट्रकनी धडक मारली काकूंना. हे देवा, आयसीयू मध्ये टाकलंय त्यांना. मदर, तुम्ही एक काम करा, तुम्ही डबा बनवून द्या, मी जातो हॉस्पिटलला. नाही म्हणजे कसं आहे, मी गेल्यानंतर दाजी घरी जातील आणि अक्कीला बी घरी पाठवतो. हा, सकाळपासून तिने बी काही खाल्लं नाही ना. चालते, बनवते. काय नशीब घेऊन आलीये मंजू. तिच्या लग्नात काय ना काहीतरी अडचणी येतच राहतात. आणि आदर, दाजींनी पैशाची बी सोय करायला सांगितली. हा, करू आपण. काहीतरी सोय करू आपण. करू. आय नो, असं आपल्या बॉयफ्रेंडने आपल्यासाठी काहीतरी बनवणं इज सो रोमॅन्टिक. हॉलिवूड फिल्म सारखं. गॉड बेबी, यू आर सो क्यूट. सिरियसली यार, संडेला घरात नोकर नाहीये तर किती बरं वाटतंय. फॉर अ चेंज आपल्याला थोडी थोडी प्रायव्हसी मिळते यार. देव्यानी, आपण ही नोकर ठेवायची पद्धत बंद करूयात का? आणि तसंही वेस्टर्न कंट्रीज मध्ये कुठे असतात एवढे नोकर? आणि तुलाही तिकडचंच आवडतं, राईट? गुड जोक. जसं काय मी भांडीच घासणार आहे. आणि हे बघ शौना,
काही ट्रेडिशन्स असतात, परंपरा, आपल्याला ती फॉलो करावीच लागते. तुला माहितीये ना, मागे डॅड सांगत होते पूर्वी या घरात 100 नोकर असायचे. म्हणजे घरात किती नोकर आहेत यावरून आपलं स्टेटस ठरायचं. ऍक्च्युली US मध्ये तसंच असतं की, म्हणजे ज्याला परवडतं तो हेल्पर ठेवू शकतो. आणि डॅडनी तर मला सांगितलंच आहे, आपल्या क्लासच्या लोकांकडून हे एक्सपेक्टेडच असतं की आपण लोअर क्लासच्या लोकांना जॉब द्यावेत, लाईक अ चॅरिटी, त्यांच्या भल्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल ती मंजू, ती जर इथे बेबी सिटर म्हणून कामाला नसती तर तू तिला भेटलाच नसतास. मग तू तिला तुझं प्रोजेक्ट कसं काय करून घेतलं असतं. सो ह्याचाच अर्थ असा की मंजू इथे काम करत असल्याचा तिला फायदाच झालाय. म्हणजे नोकर असून सुद्धा ती किती शिकू शकते. सो अकॉर्डिंग टू मी मंजू. देवयानी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. चल येतो. कुमार आत तर चल, थोडा चहा घे आणि आई काहीतरी खायला करेल, खाऊन घे. नाही नको. कुमार अरे असं करून कसं चालेल, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही असतो. असं उपाशी राहशील तर ताकद कशी येईल तुला. हॉस्पिटलला पण जायचंय आपल्याला. चल चल आज चल, खाऊन घे, नाही तर थोडा चहा तरी घे. चल. मंजू, मला खरं सांग, तू मगाशी बोलली ते चिडून बोललीस. तू मला सोडून नाही ना जाणार. मम्मीला बघ ना काय झालंय, आणि तूही सोडून गेलीस तर मला वेळ लागेल. मला जगायची इच्छा नाही राहणार. खरं सांग, तू नाही ना सोडून जाणार मला. म्हणजे मला गरज आहे तुझी. माझ्या मम्मीला काही झालं तर. कुमार अरे, करुणा काकूंना काही होणार नाही. डॉक्टर आहेत ना, आणि आपण आहोतच की त्यांची काळजी घ्यायला. म्हणजे तू जाणार नाही ना कुठं. तू मगाशी बोलली ते मजाक मध्ये बोलली ना. कुमार, आपण या विषयी नंतर बोलू. तू आता खूप थकलायस. नाही, मला वचन दे. मला वचन दे, तू हे लग्न नाही ना मोडणार. Say that again. You what? देवयानी, मी तुझ्याशी. Oh my God, दादू. Oh my God, Dam. You were right, दादू. Oh my God, अरे look at her. केवढी घाबरली ती. एक मिनिट, तुला कळलं नाहीये का? देवयानी जोक होता, जोक, मस्करी केली तुझी. लेट मी एक्सप्लेन. काय झालं, ऍक्च्युली आमची बेट लागली होती की म्हणजे जर त्यांनी तुला असं सांगितलं की तुमचं लग्न नाही होऊ शकत तर तू ओव्हर रिॲक्ट होशील अँड ऑल. आणि आय वॉज लाईक की देवयानी वोंट ओव्हर रिॲक्ट. नाही ना, प्लीज ऐक ना दादू, प्लीज प्लीज प्लीज. ती अरे यार, लुक ॲट हर. तिच्याकडे बघ एकदा. माय गॉड, आंखों से अंगार बरस रहे हैं एंड ऑल. फुल डेंजर. चिल चिल. शौनक, तू जोक करत होतास ना. ऑफकोर्स देवयानी, ऑफकोर्स ही वॉज जोकिंग. मी मगाशी सांगितलं ना तुला, आमची बेट लागली होती. तर तू कसं त्याला सारखी अशी म्हणत असतेस ना की बेबी
लेट्स गेट मॅरिड नाव. सो आम्ही ठरवलं जरा तुमची मस्करी करायची. तो खरं थोडी ना असं करणार आहे, वेडा आहे का तो? नाही ना दादू? सोनक, you scared the hell out of me, यार. तू असं केलं ना तुझा जीव घेईन मी, नाही तर माझा जीव देईन तरी. प्लीज असं करू नको, मला भीती वाटते. शौनकचे मेसेजेस. काय झालं मला सांग तर. मेसेज कर फ्री झालीस की. म्हणजे अगं जरा मदत करू लाग ग. अगं अंजीला बोलव की. ए अंजे, जा मदत कर पण. हा, अंजी काय कामाची नाही. बाबा मी जाते. चिरून दे मला. चाय टाकू का? नाही नको. कुमारराव कसे? बरं आहे तसं, थोडं टेन्शन राहणारच ना ग. आता बघू डॉक्टर काय म्हणतात उद्या. अशा वेळेला त्यांना तुझी गरज आहे. उगाच वाद घालत बसू नकोस त्यांच्याशी. डोकं जरा शांत ठेव. पैशांची गरज लागेल म्हणत होता कुमार. काय करते ग? अगं मी अभ्यासासाठी पैसे साठवले होते ना, ते ह्यातच ठेवले होते. 10-12 हजार तर नक्कीच असतील. तेच कुमारला द्यावे म्हणते. कशाही पेक्षा जीव महत्वाचा ना. हे घे, पुरे 10,000 आहेत. मोजून घेतो एकदा. मग नाही येत का पैसे तिथे? नीट बघ, असतील. अगं नाही येत, मी याच्यातच ठेवले होते की. आय ग, अंजुने तर नाही ना घेतले पैसे? अंजे, अंजे. अगं अंजीला कशाला बोलवतेस? तिने नाही घेतले. तिने नाही घेतले मग? आय तू दादाला दिले पैसे? सांग ना. नाही ग, दादाला पण नाही दिले मी पैसे. अगं मग गेले कुठे पैसे? सांग ना, कुणाला दिले? आई, या डब्यात मी पैसे ठेवते फक्त तुला आणि मलाच माहिती होतं ना. कुमाररावांना दिले मी पैसे. कुमार? पण तो केव्हा आला होता पैसे घ्यायला? ते मठाची वर्गणी म्हणून दिलेत, मागच दिलेत. काय? कुमार पैसे मागायला आला होता? तुम्हाला का नाही सांगितलं? आणि माझ्या मेहनतीचे पैसे त्याला कसं दिले तू? अगं किती बोलतेस ग? कुमार तुझा होणारा नवरा आहे, त्यालाच दिलेत पैसे मी. स्वतःसाठी घेतले होते का मी? आई अगं पण मठासाठी? तुला कळत नाहीये का? आता काकूंचा जीव वाचवायला पैसे उपयोगी आले असते ना. आता काय ते बाबा महाराज पैसे आणून देणार आहेत? आणि मुळात माझे मेहनतीचे पैसे असे न विचारता दिले तर कसे तू? असं सांगू शौनक ना. बोला शौनक. बोलता येईल का? हम्म. काय झालं?
तुझा आवाज असा काय येतोय? सगळं ठीक आहे ना? शौनक, तुम्हाला कसं कळलं? तुझ्या मनातलं मी नाही ओळखणार मग कोण ओळखणार? शौनक, मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. कुठे येऊ? नाही नाही तर नको. आज नकोच भेटायला, आपण उद्या भेटूया. का? येतो ना. बघ, तुला जिथं सोयीचं वाटेल ना तिथे भेटूया. काहीच सोयीचं नाही राहिल्या आता. गोष्टी आणखीनच अवघड होऊन बसल्या. जाऊ दे ना शौनक, मी उद्या कामावर आले की भेटूयात आपण. काहीतरी झालंय हो ना? बरंच काही झालंय. मंजू, आर यू ओके? तू ठीक आहेस ना? मंजू, काय झालंय मला आत्ताच्या आत्ता सांग. शौनक, मी म्हटलं ना आपण उद्या बोलूयात. बाय. इट्स ओके. आज लवकर आलास का कामावर? नाही, नेहमीच्या टायमालाच तर आलोय ना. म्हणजे सगळी लोक वेळेत आलेत का? हो, समजा आलेत. फक्त मंजूताई यायची अजून. अच्छा, म्हणजे ती आली नाहीये का परत? नाही ना, तिला थोडा टाइम लागेल. का? अहो, तिच्या होणाऱ्या सासूचा ऍक्सिडेंट झालाय ना, म्हणून ती हॉस्पिटलला गेली. काय? एवढी मोठी गोष्ट झाली तरी मला काहीच सांगितलं नाही. म्हणजे आम्ही अभ्यासासाठी भेटतो ना. आणि जर तिला उशीर होणार असेल कामावर यायला तर ती कळवते ना. काल रात्री म्हणजे आज तिने कळवलं कसं नाही मला? आता काय करणार ना, टेन्शन मध्ये असल्यावर काय सुधरत तर नाही ना. पण मोठ्या मॅडमला सांगितलं असेल ना त्यांनी. तुम्हाला सांगायचे विसरले असतील. आता गरीबाला कधी कधी इमर्जन्सी असतेच ना साहेब, त्यामुळे गेले असेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.